आणि या बातमीपत्रात सुद्धा आपण थेट जातोय दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये, कारण की या ठिकाणी प्रचंड गोंधळ सध्या सुरू आहे। अजूनही तीच परिस्थिती आहे। आंदोलकांचा एक गट थेट संसद भवनाच्या दिशेने गेलाय आणि म्हणून सध्या संसदेच्या परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळतोय। हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचले नसले तरी तिथून काही अंतरावरतीच आहे आणि म्हणून संसद भवनातील पूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवरती आलेली आहे। आंदोलकांनी घुसखोरी केल्यास त्यांना रोखायला बंदुकी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। आंदोलकांवरती पाण्याचा मारा करण्यासाठी मोठे पाईप सुद्धा या ठिकाणी आणलेत। तर हे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत पोहोचू नये म्हणून काही वेळापूर्वी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडलेल्या आहेत। तर काही आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली। यामध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेला आहे। सगळी दृश्य पाहतोय, एकमेकांच्या विरोधातला हा रोष सध्या पाहायला मिळतोय। आंदोलकांना संसदेपर्यंत जायचंय, मात्र त्यांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि म्हणून या दोघांमध्ये सुद्धा झटापट होताना पाहायला मिळते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे। काँग्रेस जनता पार्टीने ही मागणी केली, त्यासाठी संसदेवरती धडक मोर्चा काढला आणि त्याला संपूर्ण देशभरातून आता प्रतिसाद मिळतोय। या मोर्चासाठी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठी गर्दी झाली आहे आणि पोलिसांनी सुद्धा या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। त्यातच आता जंतर मंतर इथे लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। मोठमोठे बॅरिकेडिंग लावल्याची ही दृश्य आपण पाहतोय, जे हटवले सुद्धा जात नाहीयेत आणि तिथून सुद्धा येण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे, मात्र त्यांना रोखण्यासाठी हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। काही आंदोलक तर या बॅरिकेड्सच्या वरतून जाताना पाहायला मिळत आहेत। अभिजित दिपके आपल्या सहकार्यासोबत त्याचा मार्च निघालेला आहे। आपण इथं पाहतोय की प्रकाश राज हे मोठे ऍक्टर आहेत आणि अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी हे बसलेले आहेत आणि आता इथून मार्च निघालेला आहे। तर इथं मोठ्या प्रमाणावर जमाव जो आहे तो गोळा झालेला आहे आणि जिंदाबाद जिंदाबादची नारे लागत आहेत आणि इथे मोठा पोलीस फोर्स सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। रॅपिड ऍक्शन फोर्स इथे जमा करण्यात आलेले आहे आणि इथून ते केरळ भवन पर्यंत मार्चची परवानगी दिलेली आहे, मात्र त्यापुढे मार्चची परवानगी नाही। मोठा पोलीस फोर्स जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। देशभरामधून पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा इतर सर्व भागातून लोक इथं आल्याचे आपण दिसतोय आणि सगळ्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे आणि कुठेतरी शिक्षण व्यवस्था जी चालू आहे तर त्या संदर्भाची नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यासाठीच हे उपोषण जे होतं ते करण्यात आलं होतं मागच्या 22 दिवसापासून। आपण इथं पाहतोय की आता वर या बसवर प्रकाश राज आहेत आणि त्याचबरोबर अभिजित दिपके आहेत आणि वेगवेगळे फलक घेऊन निषेध व्यक्त केला जातोय सरकारचा आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळं हा मार्च केवळ केरळ भवन पर्यंतच असणार आहे। बघावं लागेल की हा मार्च जो आहे तो शांततेत पार पाडला जाईल का, परंतु गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथे लोकांना उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही, अशा प्रकारची ही गर्दी आहे। आणि आपण दुसऱ्या बाजूला दाखवतोय की एका बाजूला अभिजित दिपके आहे तर दुसऱ्या बाजूला ही फोर्स आहे। ही फोर्स जी आहे ती आपण पाहतोय की रॅपिड ऍक्शन फोर्स जी ती लावण्यात आलेली आहे, जे प्रदर्शन करण्यासाठी तरुण येत आहेत आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये ही पोलीस फोर्स जी आहे ती मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेली आहे की जेणेकरून अभिजित दिपके यांना पुढे येऊ नये आणि त्याचबरोबर इतर जे बाहेरून आलेले आहेत हे संपूर्ण आंदोलनकारी तर दोघांची एकत्रितपणे भेट होऊ नये यासाठीची ही संपूर्ण तयारी जी आहे ती रॅपिड ऍक्शन फोर्सने ही केलेली आहे। आणि त्या आता हे जे आलेले आहेत की कहाँ से आए? हम यहाँ संगम बिहार दिल्ली से। अच्छा, और क्या सपोर्ट करने आए हो? जी सर, हम सपोर्ट करने आए हैं। अच्छा, लेकिन पार्लियामेंट चल रहा है, पार्लियामेंट में तो कुछ भी सरकार ने जवाब नहीं दिया अभी तक। सरकार ने जवाब नहीं दिया, लेकिन जैसा कि तय हुआ था कि यहाँ से रैली निकलेगी और यहाँ पे रोका जा रहा है इस चीज को लेके, और हम चाहते हैं कि जल्द से जल्द ये बैरिकेड हटाया जाए, ये रोड जितनी भी बंदिशें लगाई गई है ये हटाया जाए, प्रोटेस्ट को आगे बढ़ाना दिया जाए। आप क्या पढ़ाई करते हैं? जी सर, पढ़ाई करते हैं। क्या लगता है कि आने के लिए कुछ दिक्कत हुई आपको? हाँ, जगह जगह पे बैरिकेटिंग है और ट्रैफिक बहुत ज्यादा था। रोड ब्लॉक हो रखी है और मेट्रो के गेट बंद है सारे, और ना मेट्रो रुक रही है स्टेशन पे। पटेल चौक, राजीव चौक और जनपद मेट्रो नहीं रुक रही है वहाँ पे। क्या लगता है कि ये आंदोलन अभी उपोषण जो है, फास्टिंग जो है वो चलती रहनी चाहिए या खत्म होनी चाहिए? चलती रहनी चाहिए जब तक वो ना मिले, इंसाफ सॉल्यूशन ना मिले। अच्छा, बीच में रोक देंगे तो फायदा क्या हुआ स्टार्ट करने का। अच्छा, ओके, तो आप सपोर्ट करने आए हैं? जी सर, जी सर। अच्छा,
क्या लगता है आपको कि आंदोलन जो है वो ऐसे ही चलना चाहिए? बिल्कुल चलना चाहिए। मेरी तरफ से तो ये है कि आंदोलन इतना आगे बढ़े कि पीएम मोदी का भी इस्तीफा हो जाए। अच्छा, मैं तो यही मांग करता हूँ। आने में कुछ दिक्कतें हुई आपको? बहुत ज्यादा दिक्कत। देखो मैं तो 2-3 दिन से आ रखा हूँ, पहले आ रखा हूँ, तो मेरे को तो दिक्कत हुई नहीं, पर जो आज जो लोग आए हैं उनको काफी दिक्कतें हुई है। अच्छा, मेट्रो स्टेशन बंद कर दिए थे, ट्रेन में भी गड़बड़ हुई है और जाम भी बहुत ज्यादा लगा हुआ था। अच्छा जी, अब ये मार्च कहाँ तक जाएगा? जाना तो संसद भवन है जी, जाने देंगे तो। अच्छा, डर गया मोदी, बीच में पुलिस फोर्स बहुत लगाई है। मोदी डर गया ना, मोदी को डर हो गया कि संसद में पहुंच गए तो मोदी की कुर्सी गई। तो ये आहे की संसद पर्यंत जाऊ देणार का नाही, सरकार घाबरेल का, असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV, दिल्ली। how this function, how house will run in this situation? नहीं, ये सदन कैसे चलेगा? आप सबसे आग्रह है कि सदन की कार्रवाई सुचारू रूप से चलने दें। द होल नेशन इज वॉचिंग यू, what परफॉर्मेंस यू आर शोइंग। आप यहाँ बेल में नहीं आने के लिए आए हैं, आप यहाँ बेल में आने के लिए नहीं आए हैं, आप अपनी सीट से देश के आप चुने हुए जनप्रतिनिधि हैं, अपने सवाल को उठाने के लिए आए हैं। प्लीज़ मैं चाहता हूं नियम 377 में चले। मैं सभा की कार्रवाई 3 बजे तक के लिए स्थगित करता हूं। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा पाचव्यांदा खरं तर स्थगित झालेलं आहे लोकसभेचं कामकाज 3 पर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे, कारण की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ऐकायला तयार नाहीयेत, चर्चा होत नाहीये तोपर्यंत पुढचे कामकाज चालू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे लोकसभा 6व्यांदा खरं तर स्थगित करावं लागलेलं आहे। एकूण 6व्यांदा लोकसभेचं हे कामकाज आता स्थगित करावं लागलेलं आहे। तर का नेमकं याचं कारण आपल्याला दिल्लीच्या या रस्त्यांवरती सध्या पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी नीट पेपर फुटी किंवा इतर पेपर फुटी जे आहे ज्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। जवळपास नीटच्या पेपर फुटीमुळे 20 विद्यार्थ्यांनी देशभरात आत्महत्या केलेली आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांचा आवाज बनवून जंतर मंतरवरती आंदोलन सुरू करण्यात आलं आणि आज चलो संसद हे जे आहे ते मोर्चा निघालेला होता, त्याचंच पडसाद आता संसदेच्या आत सुद्धा आपल्याला पहिल्या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या उमटताना पाहायला मिळत आहेत। गदारोळ सुरू झालेला आहे आणि ज्याचा परिणाम म्हणजे 6व्यांदा लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। 3 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलंय, पाहावं लागणार आहे 3 वाजता तरी कामकाजाला सुरुवात होतीये का। जे अध्यक्ष आहेत ते सगळ्यांना शांतता राखण्याचं खरं तर आवाहन करतायत, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे संसदेच्या बाहेरची ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय। दिल्लीमध्ये सध्या मोठा गोंधळ माजलेला आहे। दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवरती पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरूप धारण केलेले कॉकरोच जनता पार्टीनं आज संसदेवरती मोर्चा काढण्याची हाक दिली आहे, त्याचे हे सगळे पडसाद पाहतोय। मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावरती असलेल्या केरळ भवन पर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती, तरी सुद्धा आंदोलक पुढे येताना पाहायला मिळाले आणि त्यांना रोखण्यासाठी आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यावरून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद सुद्धा होतोय। शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवरती लाठीमार सुद्धा केलाय आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान एक महत्त्वाची बातमी म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोघांमध्ये भेट आता त्यांच्या बैठक जी आहे यांच्यामध्ये सुरू झालेली आहे, कारण की या सगळ्या आंदोलनाचं महत्त्वाचं केंद्रबिंदू म्हणजेच त्यांची मागणी म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची खरं तर त्यांना राजीनामा हवा आहे आणि त्यासाठीच हे सगळं वातावरण होतंय। आणि आता केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांच्यात आणि अमित शाह यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। काय त्याच्यातून पुढे येते हे सगळं पाहावं लागणार आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या संसदेच्या दिशेनं मोर्चा सुरू असतानाच आता ही सगळी भेट सुरू आहे आणि त्यामुळे सगळं बोलणं सुरू झालंय, बैठक सुरू झाली आहे। त्यामुळे आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। एक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्या विद्यार्थ्यांकडून, त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय जो सध्या समोर आलेला आहे आणि या सगळ्या आंदोलनाला खरं तर अण्णा आंदोलन जे झालं होतं त्याची देखील पार्श्वभूमी सांगितली जाते, तुलना केली जाते या आंदोलनासोबत। तर या आंदोलनात सुद्धा आता
विरोधी पक्ष जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नेते सुद्धा प्रकाश राज तर अगदी खांद्याला खांदा लावून आहेत अभिजित दिपके यांच्यासह. तर अभिजित दिपके यांच्यासह दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळेजण या आंदोलनात सध्या नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. तर इकडे महाराष्ट्रातून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. अरविंद सावंत जे आहेत खासदार ठाकरे सेनेचे यांनी खरं तर या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिली आणि मुझे लगता है कि आंदोलन सबको करने का अधिकार है. अपने देश में लोकतंत्र है और हर एक आदमी को, हर एक समाज को, हर एक संगठन को शांति से आंदोलन करने का पूरा अधिकार है. लेकिन अगर कोई कानून हाथ में लेकर आंदोलन करते तो वहाँ पुलिस अपना काम करती है. तो जिस तरह मतलब हमारे मिनिस्टर का जो इस्तीफा देने की मांग हो रही है, तो ये मुझे लगता है कि ये तो सोल्यूशन नहीं है. मतलब जो पेपर नीट एग्जाम में जो भी मतलब कुछ हुआ था, गड़बड़ियाँ हुई थी, ऐसे सब लोगों को सरकार ने अरेस्ट किया है और उनको कड़ी सजा भी हो जाएगी. सांसद थाने में बैठाए हुए हैं और बाहर बच्चों की पिटाई करी जा रही है. ये कौन सी सरकार है? ये कौन सी सरकार है जो सबका साथ सबका विकास की बात कर रही है? आप बच्चों की सुनना नहीं चाहते. सरकार है क्या अहंकार है आपके अंदर? ये अहंकार बोल रहा है. अगर सरकार होती तो सुनती, बच्चों की बात सुनती. और नीट एग्जामिनेशन अगर हुआ है और उसमें अगर ये धांधली हुई है तो उसके लिए जिम्मेदार कौन है? क्रेडिबिलिटी किसकी है? किसको ये तैयारी करनी थी? आप विश्व गुरु बनना चाहते हैं दुनिया में, आप कह रहे हैं अमृत काल है, लेकिन आपके मंत्री आप नहीं हटा पा रहे हैं. और आपके यूपी के मुख्यमंत्री ने आपके दिल्ली के ऊपर आरोप लगा दिया. SIT बनाकर क्या तक तैयारी कर दी कि मंदिर में चोरी हुई. भाई सच्चाई किसने खोली? SIT ने खोली. आपने आखिरी बार कब ये देखा था? मुझे तो स्मरण नहीं है. ऐसा कब होता है? जब सत्ता बहरी हो जाती है, सुनने से इनकार करती है, संवाद को विवाद में तब्दील करती है, तब ऐसा हुआ करता है. बच्चे में क्या चांद सितारे मांग रहे थे? क्या संवाद मांग रहे थे? अहंकार में डूबे हुए हो. पूरे देश की पॉलिटिकल पार्टी को तोड़ रहे हो और कहते हो चाणक्य नीति. चाणक्य देख लो, इस चाणक्य नीति का जवाब जनता दे रही है. किसी का आंदोलन नहीं है, ये स्पॉन्टेनियस है. आपको पार्लियामेंट के दरवाजे बंद करने पड़े. ये डर लोगों ने आपके अंदर पैदा किया. इस डर से सीखिए. Right to protest and share your opinions, share your views. Even in the parliament today, we are trying to ask why the NEET scam happened, why the papers were leaked, why Dharmendra Pradhan ji is not responding on this. और सिर्फ फोटो शूट लेकर ट्विटर में रैंक नंबर 2 आया इनको बोल के बधाई दे रहे हैं. लेकिन जो सुसाइड किए पेपर लीक की वजह से, जो बच्चे, उसके बारे में वो बात नहीं कर रहे, बात आगे नहीं रख रहे. और उनका रिजिग्नेशन जो मांग रहे हम, उस पर कोई चर्चा नहीं हो रहा. बेहतर है कि आप ये सवाल DC से और पुलिस से पूछें कि क्या प्रदर्शनकारियों ने अनुमति ली थी, क्या अनुमति मिली थी, कितने लोगों के लिए अनुमति ली थी, किस समय के लिए थी, कहाँ जाने के लिए थी, उद्देश्य क्या था, और क्या वो लॉफुल असेंबली थी या अनलॉफुल असेंबली थी. तो हम आपके दरवाजे पे आकर, देश का नौजवान आपको अपनी आवाज सुनाना चाहता है, अपना रोष दिखाना चाहता है, आप उससे डर जाते हैं. ये कहाँ का लोकतंत्र है? लेकिन सरकार तो सहयोग मांग रही है आप लोगों से. कैसा आप सहयोग? लोग टस से मसनी हो रहे हैं. कैसा सहयोग? हमारी बात मानिए, इस्तीफा करवाइए धर्मेंद्र प्रधान का. हमारी बात मानिए, पारदर्शिता लाइए परीक्षा में. हमारी बात मानिए, नौजवानों के भविष्य के साथ खिलवाड़ बंद कर दीजिए, पूरा सहयोग मिलेगा. एक कुछ तो करके दिखाइए. तो 1 लाइन रेजोल्यूशन है आप लोगों का, रेजिग्नेशन. जी हाँ, बिल्कुल है. कौन अपनी रेजोल्यूशन बदलता है, कौन अपनी मांगे बदलता है, हमें उससे कोई परवाह नहीं है. हम अपनी मांग पर, जो छात्रों की गूंज में राहुल गांधी जी ने कोटा में उठाया, राहुल गांधी जी ने देहरादून में उठाया, हम उस पर अडिग. लेकिन मल्लिकार्जुन खड़गे साहब, राहुल जी दोनों ने चिट्ठी लिखी है कि भाई राम मंदिर चंदा चोरी के इशू पर जांच और चर्चा दोनों क्यों नहीं कर रहे? जिस भगवान राम के नाम पर इस संसद में ये बैठे हैं, उस भगवान राम के नाम पर जब लूट करते हैं और वो हम आवाज उठाते हैं तो ये इन्हें मंजूर नहीं है.
हमारी आवाज दबाई जा रही है। पाहतोय कशा पद्धतीनं आणि आता संसदेच्या बाहेर विरोधकांकडून आंदोलन सुद्धा केलं जातोय। खरं तर बॅनर सुद्धा हातात त्यांनी घेतल्याचं आपण पाहतोय। विरोधकांची ही एकच मागणी आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की नीट पेपर फुटी जी आहे त्या संदर्भात बोलावं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि त्यासाठी त्याचे पडसाद लोकसभा राज्यसभा दोन्हीकडे उमटताना पाहायला मिळत आहेत की हा जो मुद्दा नीट पेपर फुटी प्रकरणातल्या गैरव्यवहारांचा जो मुद्दा आहे तो दिल्लीत गाजतोय, त्याचा आता पडसाद पाहायला मिळत आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीवरती सध्या तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। इकडे राज्यसभेत सुद्धा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भूमिका मांडली। विरोधक आक्रमक झाल्यानं 2 वाजेपर्यंत आधी खरं तर 3 वेळा कामकाज नंतर थांबवण्यात आलं होतं राज्यसभेचं, तर इकडे लोकसभेचं आपण कामकाज बघतोय 6व्यांदा ते थांबवण्यात आलेलं आहे। 3 पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे लोकसभा। तिथलं कामकाज जंतर मंतर मैदानावरती सीजेपीचं आंदोलन जे सुरू आहे त्यावरून जो मोर्चा काढण्यात आलाय ती ही सगळी दृश्य आपण पाहतोय। लाठी हल्ला काय केला गेलाय तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आहेत। परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण सध्या पाहायला मिळतेय। तरी सुद्धा हे आंदोलक काही मागे हटायला तयार नाहीयेत, आपल्या मागणीवरती ते ठाम आहेत। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज घेतला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भात खरं तर अमित शहा यांच्याशी बैठक सुद्धा सुरू झाली आहे धर्मेंद्र प्रधान यांची। त्यामुळे अनेक घडामोडी एकत्रितपणे दिल्लीमध्ये आता सध्या घडताना पाहायला मिळत आहेत आपल्याला। कशा पद्धतीने आंदोलकांना उचलून नेलं गेलं आणि एका बसमध्ये त्यांना भरलं जात आहे, तरी सुद्धा त्यांचा आक्रमकता कमी होताना पाहायला मिळत नाहीये। पहिल्याच दिवशी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या हा सगळा गदारोळ घडतोय। नीट पेपर लीक जे झालेलं आहे, पुन्हा वाढती बेरोजगारी आहे, या सगळ्याच्या निषेधार्थ चलो संसद मोर्चा काढण्यात आलेला आणि त्यानंतर दुसरीकडे आता अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात बातचीत सुरू झालेली आहे, तर विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीनं 3 ठिकाणी 3 पडसाद आपण उमटताना सध्या पाहायला मिळत आहे। आंदोलनाला प्रतिसाद हा देशभरातून सध्या वाढताना दिसतोय, कारण की सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं ते उपोषणावरती असताना उपोषण स्थळावरून त्यांना नेण्यात आलं त्यावरून आता सगळ्या देशभरात पडसाद उमटताय। लोक आक्रमक झालेले आहेत आणि समर्थन देण्यासाठी दिल्लीमध्ये धडकलेले आहेत। तर इकडे जे अभिजित दिपके आहेत जे नेतृत्व करतायत या आंदोलनाचं, त्यांनी सांगितलंय, त्यांचं असं स्टेटमेंट आहे की सोनम सरांना किडनॅप करून या सरकारनं नेलेलं आहे आणि यावरून त्यांनी सरकारवरती सुद्धा निशाणा साधला। आधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असं त्यांचं म्हणणं असताना मग नंतर मोदींनीही राजीनामा द्यावा अशी त्यांनी एक घोषणा दिलेली होती आणि एकंदरीतच सरकार विरोधातला हा सगळा रोष मग पाहायला मिळाला, जो आता रस्त्यावरती सुद्धा पाहायला मिळतोय। सगळ्या आंदोलकांच्या घोषणाबाजीतून त्यांच्या या आक्रमक आपल्याला तो दिसून येतोय। शिक्षण व्यवस्था यामध्ये रिफॉर्म झाली पाहिजे, शिक्षण व्यवस्था बदलली गेली पाहिजे, त्यामध्ये अनेक बदल होणं, सकारात्मक होणं ते गरजेचं आहे। सोबत ज्या परीक्षा आहेत त्या पारदर्शक व्हाव्या अशी ही सगळी मागणी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची। आमच्या भविष्यासोबत खेळू नका आणि असं त्यांचं म्हणणं आहे। तर ही सगळी दृश्य तुम्ही पाहू शकता। इकडे आपण विरोधकांचं पाहू शकतोय पेपर लीक अशा पद्धतीने त्यांनी हातात बॅनर घेतलेला है। आज देश में नौजवानों और छात्रों का विश्वास शिक्षा प्रणाली से, परीक्षा प्रणाली से उठ गया। इस सरकार में जैसे कि छात्रों की गूंज कार्यक्रम में राहुल जी ने विस्तृत जानकारी दी, इस सरकार में पिछले 12 साल में रिकॉर्ड पेपर लीकों की घटना घटित हुई है। और पेपर लीक ही नहीं, जो रिक्रूटमेंट के एग्जाम रहते हैं अलग अलग सर्विस कमीशन द्वारा, उनके भी पेपर लीक हो रहे हैं। बड़े बड़े पेपर लीक माफिया पनप रहे हैं और जिनको जिम्मेदारी लेनी चाहिए, जो शिक्षा मंत्री हैं देश के धर्मेंद्र प्रधान, वो इस पर अच्छा जवाब भी नहीं दे पा रहे। हर साल ये बात उठती है और अगले साल फिर पेपर लीक हो जाता है। दीपेंद्र, कितनी बड़ी संख्या में छात्रों ने इन पेपर लीक की घटनाओं के बाद आत्महत्या करके अपना जीवन लीला समाप्त करने का के खिलाफ कार्रवाई नहीं। आज संसद का पहला दिन और पूरा परिसर घिरा हुआ है, पूरा परिसर घिरा हुआ है, लोग अंदर नहीं आ पा रहे, जा नहीं पा रहे हैं और आज संसद भी नहीं चल पाई, सिर्फ छात्रों की भीड़ को लेकर चर्चा मांग रहे। हम कह रहे हैं कि शिक्षा प्रणाली में विस्तृत चर्चा हो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दें
और इस विषय पे, जिस विषय पे देश के तमाम नौजवान छात्र आज व्यथित हैं, इस बात को की चर्चा देश की संसद में करी जानी चाहिए। देश के नौजवानों और छात्रों की चिंता की चर्चा अगर देश की संसद में नहीं की जाएगी तो कोई हाउस ऑफ कॉमन्स लंदन में तो की नहीं जाएगी, यहीं होनी चाहिए चर्चा। तो ये हमारी मांग है, कांग्रेस पार्टी लगातार मांग रही है। राहुल जी ने छात्रों की गूंज कार्यक्रम के माध्यम से समाज को उठाने का कार्य किया है लगातार, और जो छात्र आज आप जो कह रहे हैं उन छात्रों की मांग का हम पूर्णतः समर्थन करते हैं और उसी बात को लेकर हम लड़ रहे हैं, और मुख्य विपक्षी पार्टी कांग्रेस होने के नाते हम इस संघर्ष को निष्कर्ष तक पहुंचाएंगे। थैंक यू। तर आपण पाहतोय विरोधकांचं म्हणणं आहे की पेपर लीक वरती सरकारनं बोलावं, जी मागणी आहे ती मान्य करावी, मात्र ते होत नाहीये, म्हणून ही सगळी आक्रमकता पाहायला मिळते आहे। सरकारनं निष्काळजीपणा केलेला आहे। गेल्या महिनाभरामध्ये एकदाही संवाद साधला नाही आंदोलकांशी आणि म्हणून त्याचा हा प्रत्यय आज सगळ्या रस्त्यावरती दिल्लीच्या येतोय असं त्यांचं म्हणणं आहे। सोनम वांगचुक यांनी खरं तर या आंदोलनाचं आधी नेतृत्व केलं, त्यांनी उपोषणाला सुरुवात केली, त्यांची तब्येत सुद्धा ढासळत होती, दिवसेंदिवस चालायलाही त्यांना प्रॉब्लेम होत होता। सोबतच आयसाच्या काही 3 विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत उपोषण सुरू केलेलं होतं, त्यांची देखील हीच हालत झालेली होती। आणि नंतर मग सोनम वांगचुक यांच्या हे मागे हटत नाहीये, संवाद सुद्धा सरकारकडनं होत नाहीये, हे पाहिल्यानंतर उच्च न्यायालयानं जे आदेश दिले त्यानुसार मग सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलं होतं। आंदोलन स्थळावरून त्यांना अगदी सकाळी पहाटेच 2 दिवसापूर्वी 18 जुलैला सकाळीच त्यांना उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर हे आंदोलन मात्र तापलंय। अशा पद्धतीनं त्यांना नेणं हे चुकीचं होतं, त्यांची इच्छा नव्हती जायची असं खरं तर अभिजित दिपके म्हणाले आणि नंतर त्यांनी स्वतः उपोषणाची घोषणा केली। आता 4था दिवस त्यांचा आजचा उपोषणाचा होता, मात्र आंदोलन सुरू झाल्यावरती त्यांनी उपोषण सोडल्याची देखील माहिती आहे आणि सोबतच आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते संसदेच्या दिशेनं निघालेले आहेत। मोठमोठ्या गाड्या आपण दिल्लीच्या या रस्त्यांवरती सध्या पाहतोय, ज्या सगळीकडे थांबलेल्या आहेत, म्हणून ट्रॅफिक सुद्धा जाम झालेलं आहे। रस्त्यावरती सगळीकडे माणसंच दिसताय, चालायलाही जागा नाही, इतकी सगळी गर्दी झालेली आहे आणि सोबतच या सगळ्या गर्दीला आवरण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे, म्हणून पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना सावरावं लागतंय। काही वेळा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, तर काही वेळा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। अगदी पाण्याचा सुद्धा मारा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांवरती करण्यात आलेला आहे, पण आंदोलक काही मागे हटण्यास तयार नाही आहेत। संसद त्यांना गाठायचीच आहे, मात्र संसदेमध्ये काय वातावरण आहे तर तिकडे पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि तिथे सुद्धा विरोधकांनी मात्र कामकाज सुरू होऊ दिलेलं नाहीच आहे। और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हैं हमारे। तर आपण पाहतोय हे सगळे विद्यार्थीच आहेत, त्यांच्यावरती लाठीमार करून काय मिळणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया काँग्रेसकडनं सुद्धा येते आणि काँग्रेसनं सुद्धा छात्रों की गूंज मधून या सगळ्या पेपरफुटी प्रकरणावरती देशभरामध्ये कॅम्पेन केलं होतं आणि त्यानंतर आता या आंदोलनाला सुद्धा समर्थन त्यांचं पाहायला मिळतंय। तशाच पद्धतीचा आवाज संसदेमध्ये विरोधकांकडून उचलला जातोय। राज्यसभा लोकसभा दोन्हीकडे तहकूब करण्यात आलेले, स्थगित करण्यात आलेले सगळं कामकाज, अगदी 6व्यांदा लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आता नेमकं काय होतंय? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जातोय का? अमित शहांसोबत त्यांची जी बैठक सुरू झाली आहे त्यातून काय पुढे येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळ्या देशाचं लक्ष आज केवळ दिल्लीवरती लागलेलं आहे, संसद भवन परिसरामध्ये लागलेलं आहे। केरळ भवन पर्यंतच 1 किलोमीटरचं अंतर हे जंतर मंतर ते केरळ भवन इथपर्यंतच खरं तर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे, मात्र त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न सगळे करतायत। जंतर मंतरवरतीच मोठ्या प्रमाणात आंदोलकांना पोलिसांनी रोखून धरलेलं आहे, पुढे येऊ देत नाहीये, मात्र जे काही पुढे आलेले आहेत त्यांना सुद्धा रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत। दिल्ली पोलीस सुद्धा आहे, सुरक्षा दलाचे देखील या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच मोठी यंत्रणा आहे आणि सोबत त्यांच्याकडे लाठी सुद्धा आहे, बॅरिगेड सुद्धा आहेत। अशा पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांना थांबवलं जात आहे। तर दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे लाठीमार का करतायत तुम्ही? ते विद्यार्थी आहेत, त्यांच्या हक्कासाठी ते आलेले आहेत, त्यांच्यावरती जो अन्याय होतोय, भविष्यासोबत खेळला जात आहे, त्यामुळे आज त्यांचा आक्रोश समोर आलेला आहे। हा जेनझीचा सगळा क्राऊड आहे जो अशा पद्धतीने एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। देशभरातील इन्फ्लुएन्सर सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनी देखील हे आंदोलन खरं तर कव्हर करण्याचा प्रयत्न केला। मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे, सगळेजण आता हे आंदोलन कव्हर करतायत। आजचा हा 20 जुलैचा जो दिवस आहे तो दिल्लीसाठी एक ऐतिहासिक दिवसही ठरू शकतो।